ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून। सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर। पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं। सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये। खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट। लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच। आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला। तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन। दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स। ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या। ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 9372012044। ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा। संगमनेर तालुका शेतकी सहकारी संघाची 66वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन संपतराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲडव्होकेट माधवराव कानोडे, तसेच सौ दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित भाऊ थोरात, सभापती शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, राजेंद्र कडलक, लक्ष्मणराव कुटे, व्हाईस चेअरमन सुनील कडलक, साहेबराव बारवे, तसेच बाळकृष्ण होडगर, किरण नवले, भाऊसाहेब नवले, संतोष नागरे, सुखदेव आहेर, तुकाराम कोठवळ, तसेच सचिन दिघे, प्रभाकर सोनोने, महादू खेमनर, संजय क्षीरसागर, भास्कर गोपाळे, विनायक काळे, सौ मंगल ठाकरे, सौ प्रभावती ढोकरे, मॅनेजर अनिल थोरात, कार्यालय अधीक्षक BN काळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शेतकी संघानं काटकसर आणि पारदर्शकता यांचा आदर्श ठेवून 66 वर्षांची भक्कम अशी वाटचाल केली आहे असे गौरव उद्गार काढले आहेत। तर डॉक्टर सुधीर तांबे यांनी सहकारामुळे दुष्काळी तालुका प्रगतशील झालाय असं म्हटलं। तर संपतराव डोंगरे यांनी अडचणींवरती मात करून संघानं आपला लौकिक जपलाय असं आवर्जून नमूद केलं। सभेचे स्वागत सचिन दिघे यांनी केलं। नोटीस वाचन मॅनेजर अनिल थोरात यांनी केलं। सूत्रसंचालन नामदेव कहांदळ यांनी केले आणि आभार व्हाईस चेअरमन सुनील कडलक यांनी मानले आहेत। तालुक्यातील विविध सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहवाल सर्व विभागाचा एकत्रित ताळेबंद, नफा तोटा पत्रक, व्यापारी पत्रक मान्य संचालक मंडळाने आपल्या माहितीसाठी व मंजुरीसाठी आपल्या पुढे सादर केलेला आहे। भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर स्वातंत्र्य सेनानी सहकर्मशी स्वर्गीय भाऊसाहेब संतोजी थोरात यांनी 66 वर्षापूर्वी या संघाची स्थापना केली आणि अनेक वर्ष या संघाचे नेतृत्व सुद्धा त्यांनी केले। त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे व कुशल मार्गदर्शनामुळे संस्थेची नेत्रदीपक प्रगती झालेली आहे। संगमनेर तालुक्यातील स्वर्गीय दादांच्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संघाचे नेतृत्व केलेले आहे। त्यामध्ये स्वर्गीय प्रभाकर रावजी भोर साहेब, मान्य श्री बाळासाहेबजी गुंजाळ पाटील, मान्य स्वर्गीय जयरामदादा कडलक व स्वर्गीय शिवाजीराजे थोरात यांनी शेतकी संघ ही संस्था तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवली, जपली। त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला मी नम्रपणे अभिवादन करतो। शेतकी संघाच्या या प्रगतीसाठी दूरदृष्टीने स्वर्गीय दादांनी संगमनेर शहरालगत व संगमनेर बुद्रुक येथे सुमारे 2.5 एकर जमिनीचे क्षेत्र संघाच्या नावावर घेतलेले आहे। त्यामध्ये 100/40च्या 5 गोडाऊन शेड्स, संघाचे मुख्य कार्यालय, व्यापारी संकुल, पेट्रोल पंप युनिट, संगमनेर शहरात गौंडीपुरा येथे खते गोडाऊन व बाजारपेठेत शेती औषधी दुकाने उभी केलेली असून ते आपल्याला सर्वांना दिसून येते। सन 2024-25 या सालात एकूण 4,39,91,143 रुपयाचे फंड्स संघाकडे आहेत। अहवाल सालामध्ये 3,86,42,601 रुपयाचा व्यापारी नफा संघ संस्थेत झालेला आहे आणि सगळ्या खर्च व तरतुदी वजा जाता
3,34,230 मात्र निव्वळ नफा संघाला झालेला आहे. आपल्या तालुक्याचे लोकनेते माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब तसेच माननीय माजी आमदार डॉक्टर श्री सुधीरजी तांबे साहेब यांचे संघास मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. संस्था गेली 66 वर्षे पणन क्षेत्रात काम करत आहे. संस्थेस व्यापारिक क्षेत्रात काम करताना मोठ्या प्रमाणात स्पर्धा करावी लागते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात संस्थेने शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा म्हणून संस्था मार्केटमध्ये खरेदीदार म्हणून काम करीत आहे. संस्थेने स्वतःच्या जबाबदारीवर अन्नधान्य खरेदी करून स्थानिक व परपेठेत ₹28,09,07 अन्नधान्याची विक्री केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादित मालाला योग्य बाजारभाव मिळवून देता आला आहे. संस्थेस अनेक नामवंत रासायनिक खत उत्पादक कंपनीची डीलरशिप असल्यामुळे दर्जेदार व चांगल्या प्रतीची रासायनिक खते शेतकऱ्यांना पुरवली जातात. संस्था उत्तम प्रतीची रासायनिक व लिक्विड खते, फिनॉलेक्स PVC पाईप, फिनॉलेक्स ठिबक सिंचन, सुधारित बी बियाणे, कीटकनाशके, औषधे, स्टील, पन्हाळी पत्रे, पेट्रोल, डिझेल, ऑइल, गहू, तांदूळ, खाद्यतेल इत्यादी मालाची वाजवी दराने विक्री करते. याचा परिणाम बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यास होतो. खुल्या स्पर्धेत देखील संस्थेने अडचणीवर मात करून उल्लेखनीय वाटचाल सातत्याने चालू ठेवलेली आहे. शुक्रवार दिनांक 12/9/2025 रोजी सकाळी 9 वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ अमृतनगर घोडेवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी खालील विषयाचा विचारविनिमय करण्यासाठी संस्थेचे चेअरमन माननीय श्री संपतराव विष्णू डोंगरे साहेब यांच्या आदेशाखाली व लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केले आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेत उपस्थित राहावे ही नम्र विनंती. सभेपुढे येणारे विषय माननीय अध्यक्ष. विषय नंबर 1 माननीय अध्यक्ष साहेब यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याबाबत विनंती करणे. विषय नंबर 2 दिनांक 31/8/2024 रोजी झालेल्या मागील वार्षिक सर्व सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे. विषय नंबर 3 सन 2024-25 सालचा वार्षिक अहवाल, तेरीज पत्रक, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद हेड ऑफिस सह सर्व विभागाचं वाचून मंजूर व कायम करणे. विषय नंबर 4 सन 2024-25च्या लेखा लेखापरीक्षण अहवाल वाचून नमूद करणे. विषय नंबर 5 मागील लेखापरीक्षण अहवालाच्या दोष दुरुस्तीची नोंद घेणे. विषय नंबर 6 सन 2024-25 सालच्या नफ्याची वाटणी माननीय संचालक मंडळाने सुचवली आहे त्यास मान्यता देणे. विषय नंबर 7 सन 2024-25 सालच्या वैधानिक लेखापरीक्षण करण्याकामी लेखापरीक्षणाची नेमणूक करण्याबाबत. विषय नंबर 8 सन 2024-25-26 सालाकरता बाहेरील कर्ज मर्यादा ठरवून संचालक मंडळास अधिकार देणे. विषय नंबर 9 सन 2024-25-26 सालाकरता माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेले अंदाजपत्रक स्वीकारणे व अंदाजपत्रकापेक्षा जास्त खर्चास मान्यता देणे. विषय नंबर 10 नवीन माल मागविणे, कमिशनचे दर ठरविणे इत्यादी व्यवहाराबाबत संचालक मंडळास अधिकार देणे. विषय नंबर 11 माननीय अध्यक्ष साहेब यांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे. शाविषयक 24 तास संगमनेर. डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 85 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.